प्रवास हा केवळ भूगोलाचा विषय नसतो, तो आत्म्याच्या विस्ताराशी निगडीत असलेली एक नितांत वैयक्तिक साधना असते. आजचा हा शतक महोत्सवी व्लॉग 100 पावले, 100 दृश्ये, 100 भावकल्लोळ यांचे सार संग्रहित करणारा क्षण. ही सकाळ नव्या 100ची, नव्या अध्यायाची, नव्या स्वप्नांची एक शुभारंभ घडी आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला 100वा व्लॉग. एक रिक्वेस्ट आहे, प्लीज हा व्लॉग टी व्हीवर बघा, कारण की मी आता 850 फुटावर आहे, नदीच्या वर, ब्रिजच्या खाली. तर सकाळची सुरुवात अशी काहीशी होते फ्रॉस्ट वॉर्निंगनी. 1 डिग्री तापमान आहे बाहेर आणि फ्रॉस्ट वॉर्निंग दिलेली आहे. आणि वाव, फॉल संपत आलेला आहे ऑलमोस्ट. आणि मी चाललो आहे आज न्यू रिव्हर जॉर्ज ब्रिजला, जे येतं वेस्ट व्हर्जिनियाला. माझ्या घरापासून 2-2.5 तास लांब आहे ते. आणि खूप ऐकलं त्या ब्रिजबद्दल. रोहनकमध्ये आल्यापासून तो असा उंच पर्वतांच्या 2 पर्वतांच्या मध्ये तो अक्षरशः प्रॉपर एक मोठा ब्रिज बांधलेला आहे. आणि नुसतं ब्रिज बघणार नाही आहे, तर ब्रिज वॉक म्हणून एक ॲक्टिव्हिटी आहे तिकडे जाऊन. तर ती ब्रिज वॉक ॲक्टिव्हिटी पण करणार आहे. ती दुपारी 3ची आहे. पण नुसतं डायरेक्ट न्यू रिव्हर जॉर्ज ब्रिजला नाही चाललो आहे, त्याच्या आधी 2-3 ठिकाणं आहेत ते कवर करणार. अँड येस, जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, ड्रोन घेतलं आहे मी आणि त्या ड्रोनचं पण आज पुरेपूर उपयोग करू आपण. तर असं काहीसं आजचा प्लॅन दिसतो आहे. आणि हा आजचा 100वा व्लॉग. 100 गोष्टी, 100 ठिकाणं, 100 वेगळे वेगळे स्टोरीज. वाव, बोलता बोलता 100 व्लॉगपर्यंत आलो आहे. 85-86K ऑलमोस्ट सबस्क्रायबर झालेले आहेत. 86K क्रॉस झालेले आहेत सबस्क्रायबर्स काउंट. तर अशा प्रकारे वेलकम बॅक टू माय 100th व्लॉग. मित्रांनो, चला न्यू रिव्हर जॉर्ज ब्रिज, वेस्ट व्हर्जिनिया. Ladies and gentlemen, boys and girls, welcome to West Virginia, almost heaven, swing, Bluestone State Park. सध्या मी आलो आहे ब्ल्यूस्टोन स्टेट पार्कला आणि तिकडे समोर एक आहे स्विंग. स्विंग म्हणजे आपला झोका. पण झोका ह्या लोकेशनमध्ये, तिकडनं एक नदी येते, इकडनं एक नदी येते. आपण नदीचं संगम जे म्हणतो ते संगम इकडे आहे. आणि काय बाप वाटतं यार, काय बाप वाटतं आहे. मागच्या व्लॉगमध्ये पण मी फॉल कलर्स कॅप्चर केले होते. आता ह्याच्यात पण फॉल कलर्स दिसत आहेत. आणि आय ट्राय टू शूट दिस सिनरी ड्रोननी. येस, आता पहिलं जाऊया तिकडे त्या स्विंगवर. कोणतरी खाली मच्छी पकडत आहे, काय माहिती. आणि मी लकी आहे कारण की इकडे नशिबाने कोण नाही आहे. इतक्या सकाळी मी आलो आहे आणि हीच ती स्विंग, हाच तो झोका. हे लिहिलेलं आहे ऑलमोस्ट हेवन. हा वेस्ट व्हर्जिनियाचा स्टेटचा मॅप आहे. हा म्हणजे मॅप म्हणू शकत नाही, आकार काढला आहे असा. आणि वाव. तर पहिली भेट आपण दिली ऑलमोस्ट हेवन स्विंग, म्हणजेच ऑलमोस्ट हेवन झोक्याजवळ. घनदाट अरण्याच्या कुशीत विसावलेला हा झोका ढगांच्या काठाशी जाऊन स्पर्श करणारा, हृदयाला जणू आकाशात झोकारू पाहण्याची धाडसपूर्ण प्रेरणा देतो. वाऱ्याचा मंद शीतल श्वास कानाशी कुजबुजतो आणि मन एक निशब्द प्रश्न सुचवतो. स्वातंत्र्य म्हणजे फक्त निर्बंधापासून सुटका की स्वतःशी एकरूप होण्याचा एक दिव्य क्षण?
इथे उभे राहिल्यावर माहिती होते, जगणे म्हणजे जमिनीवर राहणे नव्हे, कधी कधी आकाशालाही आपल्या मनाच्या मिठीत घेणे असते. मागे तो स्विंग, त्या साईडला पूर्ण पर्वतरांगा आणि हातात चितळ्यांची बाकरवडी. यासारखं अजून सुख कॉम्बिनेशन काहीच नाही. वा, से यू आर अ महाराष्ट्रीयन विदाउट सेइंग यू आर अ महाराष्ट्रीयन. चितळ्या बाकरवडी. हिंटन म्हणून एक टाउन आहे, हिंटन. तर हिंटनला थांबलो आहे. समोर एक कॉफी शॉप आहे, ओटर अँड बॅक काय ओक. अच्छा, ओटर अँड ओक. ओके. भाई साहब, काय थंडी आहे. You're looking pretty fantastic. Years pass by with our goals intact. In tandem we're dancing till the nighttime lapse. We're in the daytime stranded. Your self-esteem tastes candid, but damn, it's hard to make a man with empty hands feel hands full of love. Like, damn, this a glove. Feel like the wintertime sun till our hands move backwards. Don't make a sound, it's so fragile. Walk that we treadin' too casual. No, I've had it good since I've had you. No, I'm scared as this is sad too, but this embrace feel natural. I wanna stay till pasture, even if it means I gotta face the music and hear the sound of being happy. Here we are. Every speck of weather is impeccable when you are near, and that's the truth, my dear. तर मी आलो आहे दुसऱ्या लोकेशनला. बॅबकॉक स्टेट पार्क म्हणून एक आहे इकडे. तर बॅबकॉक स्टेट पार्कमध्ये ग्रिट मिल म्हणून एक आहे जागा. आता ते काय आहे ते दाखवीनच तुम्हाला मी, पण पहिला माहिती देऊन ठेवतो. ग्रिट मिल, ग्लेड क्रीक ग्रिट मिल असं त्याचं पूर्ण नाव आहे. आणि हे असं काहीतरी तो विषय आहे. तर ते इकडनं नाही दिसणार, त्या साईडनी तो अजून छान दिसतो. फोटो पण छान येतो, कारण की झाडं बिडं असे पानं पिवळी पडलेत. तर आपण ब्रिजच्या त्या पलीकडे जाऊया, तिकडनं फोटो काढूया. आणि अनफॉर्च्युनेटली नो फ्लाय झोन आहे हा. आणि असं मस्त खाली सुंदर पाणी बिणी आहे. पाणीच सुंदर आहे, सुंदर पाणी आहे, छान निसर्ग आहे. ओ, तर ही आहे ग्रिट मिल. तुम्ही जुन्या काळी भरपूर साऱ्या मूवीजमध्ये असला काहीतरी विषय बघितला असेल, तर हीच ती ग्रिट मिल. मी या ठिकाणी इकडे मुद्दामून आलो आहे, कारण की मला इकडनं लॉंग एक्सपोजर फोटो घ्यायचा आहे. कसा फोटो आहे तो मी पुढे दाखवीनच. A few minutes later. Everything's gonna be okay. We just got to try a little every day, and we can make it better. तुम्ही अजून एक गोष्ट इथे बघू शकता की हा एक स्टेट पार्क आहे. आणि ही जी मिल आहे ती एक आता टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेली आहे. पण त्या लोकांनी अजून एक गोष्ट एक मार्क करण्याची अशी, म्हणजे स्वच्छता. किती हाय लेवलला स्वच्छता करतात आहे. म्हणजे इथे सगळे लोक आहेत, सगळे आपापले फोटो काढतात आहे, व्हिडिओ काढतात आहे, येतात आहे, चढतात आहे, काय ना काहीतरी चाललेत त्यांच्या उंगल्या. पण किती ते लोक कर्तव्यदक्ष आहेत की जेणेकरून ते लोक एकही कचरा टाकत नाही आहेत कुठे. पाण्याची बाटली तर सोडा, पेपरचा एक छोटा रॅप पण टाकत नाही कुठे.
पाणी इतकं स्वच्छ बघा ना, रिफ्लेक्शन दिसते क्लिअर कट आतमध्ये आणि एंडपर्यंत बघा ना पूर्ण क्लीन. फक्त ती फॉलची पानं पडलेली आहेत पाण्यात, बाकी काहीही नाही, काहीच नाही. हे बघा, ही गोष्ट खरंच आपण शिकण्यासारखी आहे की पब्लिक प्लेसेसवर गेल्यानंतर आपण स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे. आपला देश समजून आपण ती स्वच्छता ठेवली पाहिजे. ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नुसतंच फिरणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर ते स्वच्छ ठेवणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे विश्वेची माझे घरं, भले आपण अमेरिकेत असो, इंडियात असो का अजून कुठल्याही देशात असो, हे विश्वेची माझे घरं, हे विश्व आपलं, हे अख्खं जग आपलं घर आहे. तो या अख्ख्या विश्वाला घर मानून आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही आपली एक जबाबदारी आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये ती पोरगी एवढे फोटो कसे काढू शकते बघा ना. हे हा काय चाललं आहे, म्हणजे ही कुठे चढली आहे ती, हे बघ. आणि हा इकडनं फोटो काढतोय तिचा, इकडनं वर तिचे फोटो काढतोय. बट हा फ्रेम बघ ना कसली क्लास दिसते यार, एक नंबर क्लास. तर दुपारचे 1:30 वाजता न्यू रिव्हर जॉर्ज नॅशनल पार्कला आलो आहे. आता इकडनं ज्यासाठी अट्टहास केला आहे तो ब्रिज बघायचा आहे. सुपर एक्सायटेड. समोर तिथे नॅशनल पार्क सर्व्हिसेस, गिफ्ट घ्यायचे असतील तिकडे त्यांची सोय आहे, मॅग्नेट घ्यायचे असतील तिकडे त्यांची सोय आहे. आपण जाणार आहोत ब्रिज बघायला. इकडनं असा काहीसा तो रोड आहे जायचा. आणि मला ब्रिज दिसलेला आहे. वा, आणि तो जो ब्रिज वॉक आहे तो याच्या खालना जातो बरोबर. ओ हो, क्लास. ओ भाई कसला कसलंय, एक नंबर. इकडनं खाली उतरायला जागा आहे आणि वरनं तर तो शॉट घेतलाच. आता इकडनं खाली बघू पुढे काय 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 आहे ते. खालच्या नदीपासून 876 फीट अबाव हा ब्रिज बांधलेला आहे. ही नदी न्यू रिव्हर नदी आणि हा जॉर्ज ब्रिज. सो याचं कॉम्बिनेशनचं नाव तेच आहे, न्यू रिव्हर जॉर्ज ब्रिज. 876 फीट अबाव. आणि आय बिलीव्ह असं सेम ब्रिज किंबहुना याच्याहून उंच म्हणू शकत नाही, बट साधारण असं स्ट्रक्चरवाला ब्रिज आपल्या लोणावळ्याला बनतो आहे, द मिसिंग लिंक म्हणून. आणि तो काहीच महिन्यात बनून तयार होईल. आपण पण काही कमी नाही, पण त्यातपुरतं हा एन्जॉय करूया. इकडनं असं ड्रोन उडवला असता आणि याच्या खालना बरोबर घातला असता, पण अनफॉर्च्युनेटली हा एक नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्क रिझर्व आहे. सो नॅशनल पार्कच्या बाउंडरीमध्ये ड्रोन उडवला तर $5,000 दंड आहे आणि पोलीस पकडतील. म्हणून ड्रोन सोबत आणलं आहे. बट इतकं असं मन तुटतं आहे ना की काश यार, काश इकडनं. बट काय ना, ठीक आहे, हा तुम्ही असा सीन एन्जॉय करा. क्लास वाटतं, एक नंबर वाटतं. तर त्याचं झाल्यानंतर आता मी आलो आहे ब्रिज वॉकला. जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं की ब्रिजच्या खालनं एक रस्ता आहे जायला, तिकडनं मी ब्रिज वॉक बुक केलेला आहे. आवाज कसला आला वॉटेवर. तर तिकडनं मी तो रस्ता बुक केलेला आहे. हा जो पोरगा उभा आहे तो माझा टूर गाईड आहे. आणि मी एकटा नाही आहे, आमच्यासोबत असे 6-7 लोक असणार आहे पूर्ण ब्रिज वॉकला. आणि 1.5 तासांचा पूर्ण तो स्ट्रेच असणार आहे.
वॉकचा नुसतं वॉक 1.5 तास नाही आहे, वॉक अँड स्टॉप अँड फोटो सगळे एकत्र करून थांबत फोटो बिटो काढून सगळं तो 1.5 तासाचा पूर्ण पट्टा असणार आहे. एक्सायटेड ॲट द सेम टाईम नर्वस पण आहे, कारण की 850 फीट अबाव चालणं फाटून हातामध्ये येणार आहे. बट स्टील ठीक आहे. हार्नेस देणार ते आम्हाला घालायला आणि हुकनी वरची चेन रोप असणार आहे, त्याला रोपला हुक अटॅच असणार आहे जस्ट फॉर सेफ्टी रिझन्स. बस असा काहीतरी वॉक असणार आहे तो. इकडनं ही 2 फुटाचा रॅम्प आहे. तर असा काहीतरी आवडलेला विषय झालेला आहे. एवढं हार्नेस बांधून करायला काय चाललं आहे, फक्त ब्रिज वॉकसाठी त्यांनी एवढा असा आईच्या गावात अवघडलेला विषय केलेला आहे. पहा अगदी खालून वरून असा आवडलेत सगळ्या ठिकाणी सगळं. बट ठीक आहे, सेफ्टी फर्स्ट. इथे ते हुक लावतील वाटतं, कदाचित इथे किंवा पाठीला हुक लावतील, बट इथे लावतील वाटतं हुक तो. आणि थंडी मजबूत असणार आहे. आत्ताच ढगाळ झालेलं आहे. सनी असतं तर मग थंडी नसते. बट आमची पलटण निघाले ब्रिज वॉक करायला. असं काहीतरी गिअर घालून ह्याच्यात चढायचं. ही बस आम्हाला त्या ब्रिज वॉकपर्यंत नेईल. ओ नाईस. इनिशियली त्यांनी हा जो रस्ता आहे हा म्हणजे तो रस्ता इन्स्पेक्शनसाठी बांधला होता, पण कालांतराने त्यांनी परमिशन घेतली की इकडनं पब्लिकला वॉक करायला अलाव करू शकता का तुम्ही गव्हर्नमेंटकडनं. तर गव्हर्नमेंट बोलले हो, तेवढाच त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होणार. कारण की एका तिकीटला मी भरलेत $88 एका तिकीटचे. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. हो भाई, ते बघ कसं आहे. रोडीजमध्ये पक्का, पुढच्या रोडीजमध्ये पक्का आपलं ऑडिशन होईल 100%. Very far right, in between those gorges right there. That's called Hawks Nest State Park. All those buildings in that distance. Nice. Crossing over Bay Station Road. This is the original road they used to cross the river back when this bridge was built. It also has a steel bridge we'll talk about soon. इतकं भयानक असं वाटतंय. गोळा कुठे गोळा आलाय, कुठे आवडले, कुठे काय झालंय. तर 850 फूट लईच वर आहे. राम 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 राम. 850 फुटावरनं बघायला मस्त वाटतं. मस्त, खूप छान. ड्रोन उडून नाही दिला देवाने, ऐकलं. देव बोला तूच वरून शूटिंग कर. घ्या ड्रोन शॉट, आयफोनमधला ड्रोन शॉट. This is what lets this bridge shrinking and tracked about 24 inches all the way across the bridge. Whether it gets hot in the cold or whether in the winter or summer, if you come back here in the winter, those gears will be in significantly different positions than they are right now. जे सिव्हिल आणि मेकॅनिकलचे आहेत. एक्सपान्शन जॉईंट हा वाला थंडी आणि गरमीमध्ये मेटल कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड होतं, त्यासाठी हा एक्सपान्शन जॉईंट तयार केला जातो, जेणेकरून ब्रिज ॲडजस्ट होईल वेदरला, टेम्परेचरला. आणि हे जे मेटल आहे जे दिसतं आहे ते पण ॲडजस्ट होईल. सो तिकडे जे लागलेत गिअर, ते गिअर फिरतात. म्हणजे असे गोल नाही, गरागरा नाही फिरत, थोडे अमाऊंटने फिरतात.
कारण की गरमी थंडीमध्ये मेटल एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतं त्यामुळे. पण हा व्ह्यू बघा, हे मी डेफिनेटली म्हणू शकतो, डेफिनेटली. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. तो म्हणतो तुम्ही बसू शकता, चला आपल्याला काय. वरना गाड्या जातात आहे. ब्रिज थोडा व्हायब्रेट होणं साहजिक आहे, सायन्स आहे, इट्स लाईक कम्प्लिटली नॉर्मल. पण मित्र जो असतो तो पत्र्याचा असा खडखड 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 आवाज येतो आहे ना मेटलचा, बेकार बेकार म्हणजे न यू आर गुड, यू आर गुड. तिची रोप अडकली होती म्हणून ती मला सॉरी म्हणते. मला काही दुखो, तू चालत राहा. चले चलो चले चलो. क्रेझी क्रेझी. हे बाई खाली का बसते? आता पाय पडला असता चेंबटली असते ना तू, असं काय करते? अशा प्रकारे रोडी स्प्लिट्सविला 2025चा चॅम्पियन सौरभ जोशी मिळाला आहे. अशा प्रकारे परत आलो आहे आम्ही. 5:10 कधी सुरू केलेलं कधी संपलं. आणि त्यांनी एक स्टिकर दिलं आहे, हे वालं, आय डिड इट, ब्रिज वॉक फॉर द वॉक ऑफ युअर लाईफ. जॉन डेन्व्हरचं हेच सॉन्ग कंट्री रोड, ज्यांनी वेस्ट व्हर्जिनियाला खूप म्हणतात ना की नॉट महत्त्व दिलं, त्याचं हे सॉन्ग वेस्ट व्हर्जिनियासाठी डेडिकेटेड आहे. आणि त्यांनी शॉर्टमध्ये वेस्ट व्हर्जिनियाची माहिती दिलेली आहे की वेस्ट व्हर्जिनिया काय आहे, कसं आहे. खूप छान गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे. आणि वेस्ट व्हर्जिनियामध्ये असताना हे गाणं लावणं इज लाईक म्हणतात ना सोने पे सुहागा, केक, चेरी ऑन द केक. अशा प्रकारे खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. आणि मी परत चाललो आहे बॅक टू रोanoke. 2 hours 25 minutes दाखवत आहे. आता वाजल्यात संध्याकाळचे 6:07. 8:32ला घराचा अरायवल दाखवत आहे घरी. तर मित्रांनो, इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर खरंच खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नव्या आशेने, नव्या जोमाने, नव्या ताकदीने. विथ दॅट सेड, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.